नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जेएम विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. फेसबुक इंस्टाग्रामने कोणाला 22 लाख रुपयांचं बक्षीस दिलंय. तसेच इस्रोमध्ये महाराष्ट्रातून निवड झालेल्या शास्त्रज्ञाला आपण आज भेटणार आहोत. त्यासोबतच शाळा बंद शिक्षण मात्र सुरूच हा उपक्रम वेगळ्या पद्धतीनं कोणत्या गावात राबवत आहेत हे आपण सर्व सविस्तर जेएम विशेष मध्ये पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथला मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून काढलाय. हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचं बक्षीस दिलंय. मयूर फरताडे सध्या कोल्हापूरच्या तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतोय. मयूर फरताडे यानं कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचवलाय. इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेट मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खासगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फॉलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा त्याच्या दोषाची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉन्डी प्रोग्रामच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली. कंपनीने 15 जून पर्यंत ही चूक सुधारली आहे. दोन दिवसापूर्वी लगेच मला त्यांचा मेल आला की म्हणजे तुमचा बगचा इश्यू तुमचा इम्पॅक्ट जास्त होता म्हणून आम्ही तुम्हाला बग्स आवड करतो. आम्ही बग्स तुम्हाला आम्ही आवड करतो म्हणून हा त्यांचा मेल आला. म्हणजे मी लगेच खाली मम्मीकडे बोलत आलो म्हणजे बघू म्हणजे असं झालेलं आहे. प्रॉब्लेम होता फेसबुकचा. म्हणजे देशातून लोकांना असं त्यांचं चाललं होतं. मग ह्यांनी शोध करा, त्याची माहिती काढून दिली. तेव्हा कंपनी त्याला नाव घेऊन पैसे दिलेलं आहे. माझ्या मुलाला एवढा पुरस्कार मिळतो म्हणजे पश्चिम मिळतो पण आहे. जागतिक लेवलमध्ये देशभरात हा पुरस्कार असला बक्षीस. आई, वडील आणि भाऊ दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत असतानाही पंढरपूर तालुक्यातील सरकोलीच्या सोमनाथ नंदू माळी यानं जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे. नुकतीच त्याची केरळ इथल्या तिरुवनंतपुरम मधल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी भारतातून 10 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे. एमटेक पूर्ण केल्यानंतर त्याने इन्फोसिसमध्ये नोकरी देखील पत्करली. या ठिकाणी त्याला विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पण इस्रोमध्ये काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं असल्याने नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिसमधील नोकरीचा अनुभव यामुळे सोमनाथची 2 जून रोजी इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण तर झालेच, त्यासोबतच कुटुंबियांच्या घामाचे सोनं झाल्याचा अंदाज सोमनाथच्या चेहऱ्यावर दिसतोय. शिक्षण घेत असताना खूप महत्वाची अडचण म्हणजे पैसे आणि मार्गदर्शन होतं. पैशासाठी आई वडिलांनी खूप कष्ट केले. पाठीमागचं परिस्थिती नव्हती. शेती 2 एकरच आहे आणि ती पाऊस पडला तरच शेती पिकायची. आई वडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करायचे. मग त्यांच्या शेतमजुरीवरच माझं शिक्षण कंप्लीट झालं. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा गावातील काही मंडळी होती, त्यांनी खूप मदत केली. आणि दुसरं म्हणजे मार्गदर्शन हे 11वी नंतर हळूहळू भेटत गेलं. 11वी-12वी मध्ये असताना विनायक परिचारक सर यांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जे पुढचं शिक्षण आहे ते शिक्षणाची एक डायरेक्शन भेटली. आयुष्यातलं ध्येय कळालं, काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. तर मला जमीन थोडी होती, पाठीमागे इतिहास लयच ह्याच्या झिरोमधला असल्यामुळं. पण थोरला मुलगा, मुलीचं लग्न झालं, थोरल्याचं लग्न झालं, ह्या संकटातनं कितीतरी अडचणीला ही होत गेल्याच. पण पाठीमागं 4 माणसं मराठीची असलेली माझी दोस्त गडी रामहरी भोसले, भास्कर बाबूराव, भारत इंजिनियर. माझ्याजवळ जर पैसे नसले निदान महिन्याकरता 2 महिन्याकरता ही पैसे मला
देत होती. मी महिन्या 2 महिने त्यांचं माघारी करत होतो. कुठलं तर जनावर ढोर विकत होतो. काय शेतीतनं त्यातनं 10-5 हजार रुपये आले तर पण आम्ही जास्त बाहेरल्या कष्टावर थोरल्या मुलाच्या ह्याच्यावर परपंचात चालवायचं, माझं मागं टाकायचं, अशा ह्याच्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी ह्याला घडवत आणलं. गरिबीतनं शिकवलं, कष्ट करून हे लोकांचं करायचं, घरचं करायचं, कष्ट करूनच शिकवलं. मुलाला चांगलं शिकवायचं, हे करायचं कष्टातनं, व्यवस्थित शाळा शिकायची, कुठलं काय हे करायचं नाही, काय नाही, आपलं अभ्यास करायचा. किती जर घरी कार्यक्रम असले तर मुला कधी घरला आलं नाही, कधी काय नाही, कधी शाळा बुडवली नाही, कधी काय सुद्धा नाही. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल नाहीत. काही जणांकडे मोबाईल आहे पण गावात रेंज मिळत नाही. यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच उमरगा तालुक्यातील कोरेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेने यावर नामी शक्कल लढवली आहे. शाळा बंद, शिक्षण मात्र सुरूच. या उपक्रमांतर्गत शाळेकडून गावातील मंदिरातील स्पीकरवरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात असलेल्या हनुमान मंदिरातील स्पीकरवरून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या घरीच बसून शिक्षकांच्या मार्गदर्शनात अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिक्षक आठवड्यातून 2 दिवस विद्यार्थ्यांच्या घरी गृहभेटी देत आहेत. या उपक्रमाचा फायदा हा या शाळेच्या विद्यार्थ्यांसह इतर शाळेत जाणाऱ्या गावातील अन्य विद्यार्थ्यांना देखील होतोय. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांना ग्रामपंचायतीकडून देखील विशेष सहाय्य करण्यात आलंय. कोरोनाच्या या संकटात या अभिनव उपक्रमाचे इतर शाळांनी देखील अनुकरण करणं गरजेचं आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापक स्वामी सर यांनी आम्हाला विनंती केल्यामुळं ऑनलाईन शिक्षणाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल नसल्यामुळं आम्ही मंदिराच्या स्पीकरवर समजायचं घरोघरी बसून अभ्यास करून दिलेला आहे. प्रत्येकाकडे आईवडिलाकडे मोबाईल राहतो. लहान मुलांकडे मोबाईल नसल्यामुळं त्यांनी समजा उपक्रम इथल्या इथं केलेला आहे घरोघरी. आम्ही विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहावं या उद्देशातून आम्हाला एक संकल्पना सुचली की आपण गावातल्या स्पीकरवरून, शाळेतल्या स्पीकरवरून आणि समाज मंदिराच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला तर कसं होईल. तर ही संकल्पना आम्ही ग्राम शिक्षण समितीच्या अध्यक्षा सारिकाताई वाघमोडे, सरपंच, उपसरपंच यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी ती संकल्पना उचलून धरली. आणि त्याच्यामुळं आमच्या गावातील जवळपास माझ्या शाळेतील 60 विद्यार्थी आणि इतर शाळेत जाणारे 50-60 विद्यार्थी अशा 100-125 विद्यार्थ्यांना त्या स्पीकरवरून शिकवण्याचा फायदा होत आहे. बरेच पालकाकडे मोबाईल नाही आणि विद्यार्थी वंचित राहिल्यात म्हणून मंदिराच्या स्पीकरवरून सरांनी हे नियोजन केलं आणि ते बरेच लोकांचा सपोर्ट भेटला आणि हे चांगलं आहे म्हणले. काय पालक शेताकडे जातात आणि त्यासाठी इतर शाळेतील विद्यार्थ्याला पण त्याचा फायदा झाला. जिल्हा परिषद शाळेने हा उपक्रम राबवला. सरांचा सतत गैरहजर नसताना प्रत्येक वेळेस एक वार प्रत्येक सरांना आहे आणि ह्या उपक्रमामध्ये सरांनी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची सूचना दिली. पावसाळ्यात छत्री अतिशय गरजेची वस्तू. अगदी पहिला पाऊस झाल्यानंतर आपल्याला छत्री आठवते. वर्षभर बंद ठेवलेली छत्री आपण उघडतो तेव्हा बरेचदा ती नादुरुस्त असते आणि मग छत्री दुरुस्त कुठे करायची हा प्रश्न पडतो. मात्र पुण्यात चक्क काँग्रेस पक्षाकडून मोफत छत्री दुरुस्त करून दिली जाते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती या उपक्रमाचे पोस्टर तुफान व्हायरल झालेत. टाळेबंदी आणि महागाईमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पुणेकरांना मदत म्हणून चक्क छत्री दुरुस्ती करून दिली जाते. त्यामुळे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र पुणे शहरामध्ये गेले 2 ते 3 दिवसापासून एका बॅनरची चर्चा आहे. तो बॅनर पुणे शहरातल्या पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये लावलेला आहे. काँग्रेस भवनच्या बाहेर आहे आणि तो बॅनर अशा प्रकारचा आहे की मोफत छत्री दुरुस्त उपक्रम, आपल्या जवळच्या नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करून दिल्या जाते. तो उपक्रम जो आहे तो या ठिकाणी खरं तर राबवला जातोय.
2 दिवसापासून खरं तर हा बॅनर वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर काँग्रेसने काय काम करायला हवं आणि आता काय काँग्रेस करून देते नागरिकांसाठी. एकीकडे महागाई आहे, पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांसाठी छत्रदृष्टीचा कार्यक्रम केला जातोय. माझ्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल या उपक्रमाबद्दल? हा उपक्रम जरी किरकोळ वाटला तरी तो एक औषध म्हणून छत्रीचं चांगला उपक्रम. आणि जसं हा दुरुस्त छत्री कामाची नाही आणि दुरुस्त केल्यावर ती छत्रीच कामाची, हा उपक्रम त्या मानाने चांगला. आणि सर्वसामान्य जे वयस्कर असतील, कॉलेजचे विद्यार्थी असेल, सगळ्यांना छत्रीची आवश्यकता आहे. आणि छत्री ज्यावेळी दुरुस्ती असेल, ज्यावेळेस आपण छत्री काढतो त्यावेळी जर दुरुस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग नसतो. दुरुस्ती ही महत्वाची आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा का नवीन छत्री प्रत्येक वर्षी घेऊ शकत नाही. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. पुणे जेएम विशेष मध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारसमोर मोठा पेच प्रसंग उभा ठाकला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या सरकारसमोर आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही निर्माण झालाय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. कोरोना परिस्थिती आणि इम्पिरियल डेटा गोळा करण्याचा एकमेकांशी संबंध लावणं चुकीचं आहे. सरकारमध्ये मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी 26 जून रोजी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 26 जून रोजी 2 दिवसांची चिंतन बैठकीचं आयोजन केलंय. आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहे की या महाराष्ट्र सरकारला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून 26 तारखेला महाराष्ट्रात 1000 स्पॉटवर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि गरज पडली तर आम्ही सर्व कोर्टात पुन्हा जाऊ आणि या सरकारला ओबीसी आरक्षण देण्याबद्दल बाध्य करू. प्रत्येक भारतीय जनता पार्टीतील नेते हे प्रत्येक भागामध्ये, विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यापर्यंत जातील, प्रवास करतील, तिथल्या लोकांशी, विविध संघटनांशी संभाषण करतील, चर्चा करतील आणि एवढंच नाही तर आम्ही 26 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करून ओबीसीचा हा तीव्र संताप रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकांमध्ये आपल्या ओबीसी समाजाला मिळणारं आरक्षण न टिकवण्याचं पाप हे महाराष्ट्र विकास आघाडीचं पाप आहे. आणि विशेषतः माननीय विजय वडेट्टीवारजी, माननीय नाना पाटोलेजी, माननीय छगन भुजबळजी यांनी यामध्ये हेराफेरी केली असा आमचा आरोप आहे. मराठा समाजाच्या साथीसाठी असेल, हॉस्टेलची योजना असेल, त्याचप्रमाणे महामंडळाचा निधी असेल, ह्या सगळा निधी जो आहे हा तुम्ही मराठा समाजाला एकीकडे देत असाल तर दुसरीकडे ओबीसी साठी असणारी महामंडळ जे आहे ते महाज्योती आहे, त्याचप्रमाणे ओबीसी महामंडळ आहे, यांना सुद्धा दुप्पट निधी जो आहे तो लोकसंख्येच्या प्रमाणात या महाराष्ट्रात द्यावाच लागेल. धनगर समाजाच्या ज्या योजना ज्या आहेत ते 1000 कोटीच्या योजना ज्या आहेत या सरकारनं GR फक्त काढलेली आहे, एक नवा पैशाचा निधी अजून दिलेला नाहीये. हा दुजाभाव जो आहे हा दुजाभाव या सरकारने करता कामा नये. महाराष्ट्रातील जवळपास 40-45 हजार ओबीसींच्या जागा सहकार क्षेत्रापासून, ग्रामपंचायतपासून तर कॉर्पोरेशनपर्यंत, जिल्हा परिषदापर्यंत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणून आम्ही केंद्र सरकार आम्हाला डेटा देत नाही, त्यांना केंद्र सरकारला निर्देश द्यावेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि ते दाखल आम्ही करणार आहोत. ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात चिंतन आणि मंथन हा शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे. याचं उद्घाटन माननीय छगन भुजबळ साहेब करणार आहे.
आणि या ठिकाणी आम्ही पंकजा मुंडे असतील, आमचे नाना पटोले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत, संजय राठोड आहेत, या सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही त्या शिबिरामध्ये 2 दिवसीय शिबिरामध्ये आमंत्रित केलेलं आहे. मराठा वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाई दूर होणार आहे. मात्र आघाडी सरकार ग्रीड प्रकल्प गुंडाळत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अशोक कार्की यांनी माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी बातचीत केली. आपण पाहूयात. सर, तुमची आणि फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना गेल्या 1.5 वर्षापासून रेंगाळते, पूर्णत्वाला येत नाही, कुठेही पुढे जात नाही. काय भूमिका आहे, कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? सरकार बदललं आणि राज्याच्या आघाडी सरकारनं 1.5 वर्षापासून ही योजना थांबवली. विनाशकाले विपरीत बुद्धी. 1.5 वर्षापासून योजना रद्दही करत नाही. त्यांना माहिती आहे आम्ही कोर्टात जाऊ. योजना करतही नाही. आता त्यांनी ही योजना गुंडाळण्याच्या दृष्टीनं हालचाल चालू केली आहे. 1 रुपयाचा खर्च नाही या योजनेवर. केंद्र सरकारकडे त्यांनी आता पैसे मागितले 11,000 कोटी रुपये. पुन्हा दुसरा टप्पा 11,000 कोटी रुपये. देशाचे काही नियम आहेत, कायदे आहेत. केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 50%. नियमात निकषात बसून केंद्राकडे मदत मागा. निश्चितपणे केंद्रात जाऊन या योजनेला पैसे आणण्यासाठी आपण प्रयत्न करू देवेंद्रजीच्या नेतृत्वात. पण सरकारला ही योजना करायचीच नाही. 22,000 कोटी रुपये केंद्राकडूनच घ्यायचे. म्हणजे केंद्राच्या भरवशावर सगळं तुम्ही करणार आहे का? प्रत्येक गोष्ट केंद्रानंच करायची का? पण राज्य सरकारची जबाबदारी काय? इथं आत्महत्या करतायत लोक. सरकार ही योजना करायचं नाही. सरकारचं पाप डोक्यात आहे. 1.5 वर्ष झालं सरकारनं काही केलं नाही. सगळं केंद्राला सांगणार असाल, केंद्राकडून करणार असाल तर महाराष्ट्र सरकार हे केंद्रानं भाड्याने चालवायला दिलं पाहिजे असं मला वाटतं. कॅमेरामन संतोष शिरसाट, अशोक कार्की, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. एंटालिया प्रकरणामागे परमवीर सिंग असल्याची शक्यता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप करत केलाय. एंटालिया प्रकरणी खरा सूत्रधार अजून मोकाट आहे. प्रदीप शर्मा आणि वाझे यांना कोणाचा वरदहस्त असा त्यांनी प्रश्नही उपस्थित केलाय. एंटेलिया प्रकरणामागे परमवीर सिंग असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा आरोप केलाय. एंटेलिया प्रकरणी खरा सूत्रधार अजून मोकाट आहे असंही हसन मुश्रीफ म्हणालेत. प्रदीप शर्मा आणि वाझे यांना कोणाचा वरदहस्त असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. मला वाटतं सांगा, ते शर्मा आणि वाजे यांचं धाडस आहे का हो? त्यांच्या मागे कोण असल्याशिवाय इतकं मोठं धाडस करण्याचं. आणि इतके दिवस लागतात. वाजेने अटक करून 2-3 महिने झाली आणि काल शर्माना. म्हणजे काय चाललंय? म्हणजे इतके दिवस एनआयकडे तपास देऊन ही काय पंचवर्षीय योजना आहे? मला वाटतं खरा सूत्रधार अजून मोकाट आहे. त्यांना गजाआड करणं अतिशय आवश्यक आहे. मुंबईच्या शिवस्मारक कार्यालयाची महाविकास आघाडी सरकारमुळे पडझड झाल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येणार होतं, त्या कार्यालयाची पडझड झाली असं ते म्हणाले. शिवस्मारक कार्यालयाची महाविकास आघाडी सरकारमुळे पडझड. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गंभीर आरोप केलेत. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. कार्यालयाची अवस्था नेमकी कशी झाली ती जर कार्यालयाची अवस्था जशी आपण इथं भग्न अवस्था झालेली आपण पाहतोय. इथं आल्याबरोबर आपण हे सगळं पाहिलं.
आणि आपण इथं बघा, हे आपलं कार्यालय, या कार्यालयाची अवस्था बघा तुम्ही. ह्या पद्धतीचं या ठिकाणी बैठका, अनेक आपल्या बैठका झाल्या, अनेक तज्ज्ञांच्या बरोबर या ठिकाणी बैठका झाल्या. एवढंच नाही तर या ठिकाणी आराखडे बनवणं, आर्किटेक्चर बरोबर, इंजिनियर बरोबर, अनेक तज्ज्ञांच्या बरोबर अनेक छोटे मोठे स्टडी या ठिकाणी झालेले आहेत. 112 बैठका इथं आणि बाजूच्या हॉलमध्ये आमच्या झालेल्या. इथं माझं केबिन आहे, तेही मी आपल्याला दाखवतो. म्हणजे माझं होतं जेव्हा अध्यक्ष होतं. आणि समोर आपण पाहतोय इथं सगळे आमचा स्टाफ, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून ते सगळे आमचा स्टाफ या बाजूला आमचा होता. आणि आता आपण पाहतोय की कशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, किती दुरावस्था झालेली. आणि या दुरावस्थेला पूर्णपणे अशोकराव चव्हाण आणि उद्धवजी ठाकरे हे जबाबदार. आज हे अध्यक्षाची, तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहात, आता या ठिकाणी कोण अध्यक्ष आहे की हे पूर्णपणे रिक्त आहे? हे माझ्याकडं हे सरकार आल्याच्या बरोबर मी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे आम्ही 2020लाच राजीनामा मी दिला. आणि इथं मी बसत होतो. हे सगळं आमचं केबिन, इकडं मीटिंग हॉल आणि तिकडं मोठा हॉल आहे. हे सगळं पद्धतीचं, अशा पद्धतीचं काम. आज हे सगळं जी जबाबदारी आहे ते अशोकराव चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, त्याचे प्रमुख अशोकराव चव्हाण आहेत. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे त्या अर्थानं अशोकराव चव्हाणच याचे अध्यक्ष आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, त्यानंतरही या कामाला गती आलेली नाही. आतापर्यंत 24 कोटी जे आहेत ते खर्च झालेले आहेत. अगदी बरोबर. मी मगाच आपल्याला सांगितलं की हे महाराजांच्या बद्दल ह्यांच्या मनात पाप आलंय का मोदी साहेबांनी या स्मारकाचं भूमिपूजन केलंय म्हणून पाप आलंय, कशामुळे पाप आलंय हे कळायला मार्ग नाही. पण ह्या कामाकडं 1% सुद्धा या सरकारनं लक्ष दिलेलं नाही. जर्नलिस्ट मनोज दयाकरचा विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. 12वीत विशिष्ट विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळणार आहे. यासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या पात्रतेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयामुळे निश्चित केलेले कोणतेही 3 विषय घेऊन 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तर 10वी नंतर पुढील अभ्यासक्रमासाठी सीईटी घेतली जाणार नाही अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन आणि निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संदर्भात प्राध्यापक डी कुंभार यांनी व्यक्त केली आपली प्रतिक्रिया. आपण ती पाहूयात. दहावी नंतर आम्ही कशा पद्धतीनं प्रवेश देणार आहोत हा जसा संभ्रम आहे, तसा 10वीचा प्रवेश दिल्यानंतर सीईटी घेऊ अशा पद्धतीचं एक काहीतरी चर्चा चालू आहे. तर ती देखील सीईटी आम्ही घेणार नाही आहोत. 10वी नंतर जे मार्कलिस्ट बोर्ड देईल त्या मार्कलिस्टला अनुसरूनच 10वीच्या पुढच्या कोर्समध्ये आणि पॉलिटेक्निकमध्ये आम्ही ऍडमिशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 विभागातली 6 पॉलिटेक्निक कॉलेज आणि काही इंजिनिअरिंग कॉलेज हे AICTE कडे आम्ही परमिशन मागतोय, परवानगी मागतोय की त्या ठिकाणी देखील मराठीतनं अभ्यासक्रम सुरू व्हावे. आणि ऑलरेडी ही शिफारस AICTEची असल्यामुळे त्याला आम्हाला नक्की मान्यता मिळेल. याला ऑप्शन आहे, म्हणजे इंग्रजीतनं पण ते शिकू शकतात आणि मराठीतनं पण शिकू शकतात, हा ऑप्शन आहे. परंतु मला असं वाटतं की हा सगळ्यात पहिल्यांदा UGCचा निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र शासन हे पहिलं राज्य आहे. 10वीच्या तुलनेमध्ये 12वीचं मूल्यमापन करणं हे फार अवघड झालेलं आहे. आणि म्हणून आज 12वीचा विद्यार्थी सध्या सीईटीचे फॉर्म भरत आहे, सीईटीची तयारी करत आहे, जेईची तयारी करत आहे, नीटच्या परीक्षेची तयारी करत आहेत. असल्या परिस्थितीमध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेणं हे जास्त संयुक्त वाटत नाही. त्यामुळे यावर्षी 12वीचे गुण देण्यासाठी 10वीचे गुण व 11वीचे गुण यांची सरासरी काढण्यात यावी व 12वीचे गुण देण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई, औरंगाबाद, जालना, नांदेड, हैदराबाद असा मार्ग
केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे। चव्हाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। या पत्रात त्यांनी सदर मार्गाची आवश्यकता आणि या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली आहे। पुढील काळात मुंबई ते नागपूर तसेच पुणे सोलापूर मार्गे मुंबई ते हैदराबाद अशा मार्गाचे नियोजन केले जाते। बुलेट ट्रेनला सुद्धा त्याच मार्गाने जिथे नवीन भूसंपादनाची गरज पडणार नाही अशा पद्धतीने त्याच मार्गाने समृद्धी मराठवाडा समृद्धी महामार्गानेच आपल्याला बुलेट ट्रेन पुढे न्यायची आहे, जेणेकरून मुंबईपासून औरंगाबाद नांदेड पर्यंतचा प्रवास जो आहे तो जेमतेम 3-3.5 तासामध्ये मुंबई गाठता येईल। जेएम विशेष मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।